आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे आपल्याला आव्हान केले आहे की आपण पेट्रोल डिझेलचा वापर कमी करावा, परदेशवारी टाळावी, तसेच आपली जी वाहतूक आहे ती सायकलने, मेट्रोने किंवा इलेक्ट्रिक बसने करावी, जेणेकरून आपलं इंधनाची बचत होईल आणि जे संपूर्ण जगापुढे जे युद्धजन्य परिस्थितीमुळे संकट निर्माण झालेले आहे, काही देशांमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती आलेली आहे, तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था बळकट राहावी यासाठी त्यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद म्हणून जे आम्ही आठवड्यातून एकदा सायकलवर कामकाज करण्याचा निर्णय घेतला आहे आणि सर्व नगरसेवकांनी, नगर सदस्यांनी, सरकारी अधिकाऱ्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, तर आपणही सर्व शहर किंवा आपणही या देशाचे नागरिक म्हणून या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी सगळ्यांना विनंती करू. काल आपण परदेश दौरा रद्द केला, आज सायकलने हा जो प्रवास आहे तो करताय. हा प्रवास पुढे कसा एकंदरीत सुरू राहील की हा तात्पुरताच असेल? नाही, जोपर्यंत माझा कार्यकाल आहे तोपर्यंत आठवड्यातून एकदा मी सायकलनेच कामकाज करेल आणि कदाचित या एक दिवसामध्ये वाढसुद्धा होऊ शकते. सायकलवर बसल्यानंतर कळतं की सायकल चालवणं किती आनंददायी आहे, फक्त आपण त्याचा अनुभव घ्यायची गरज असते. तर मी अशी आशा करेल की मी सायकल चालवेल आणि माझ्यासोबत जसे आज बाप्पू साहेब आल्यात, आनंद दीक्षित साहेब आहे, अभय आहे, तसेच सर्व सरकारी कर्मचारी किंवा नगरसेवक जोडले जातील. एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडमध्ये एक योजना चालू करण्यात आली होती. ती योजना म्हणजे शेअरिंग सायकल. आता ती योजना कुठेतरी बंद असल्याचं पाहायला मिळतंय. ती योजना सुरू करण्यासाठी आता आपण सायकलने खरं तर हाचा प्रवास करता येते, परंतु ही योजना कशा पद्धतीने चालू केली? आता जी योजना स्मार्ट सिटी अंतर्गत शेअरिंग सायकल आपण चालू केली होती ती बंद केली, कारण स्मार्ट सिटी प्रकल्पच बंद केलेला आहे. परंतु आम्ही नव्याने ती योजना चालू करू आणि शहरातील नागरिकांना ज्यांना सायकल चालवण्याची आवड आहे किंवा ज्यांना आवड नाही त्यांना आवड निर्माण करण्यासाठी ती योजना पुन्हा चालू करू. सायकलिंगच्या स्पर्धा किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या खरं तर या कालावधीमध्ये राबवण्यात येणार आहे की कशा पद्धतीने शहरात या योजना राबवणार? नक्कीच. महापौर चषक जसं आपण भरवलं होतं, भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा त्या माध्यमातून झाल्या, बॉडी बिल्डिंग स्पर्धा झाल्या, पुढच्या वर्षभरामध्ये हॉकी असेल, फुटबॉल असेल, सायकलिंग असेल, सर्व स्पर्धा भरवण्यात येतील. आता आपल्यासाठी एक अभिमानाची बाब आहे की मला माहीत नव्हतं बापू साहेब आणि अमित भाऊ एवढे मोठे सायकलस्वार आहेत, त्यांचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 5वा नंबर आला आहे, अमित दीक्षितींचा 1ला नंबर आला आहे. असे जर आपण स्पर्धा भरवल्या तर कर्मचाऱ्यांमध्ये पण किती खेळाबद्दल आत्मीयता आहे हे आपल्याला दिसून येईल आणि सर्वांचा त्यामध्ये सहभाग होईल आणि या आव्हानाला एक सकारात्मक प्रतिसाद निर्माण होईल. आज काही अधिकाऱ्यांबरोबर प्रवास करताय, पुढल्या काळामध्ये महापौरांबरोबर इतर जे नगरसेवक आहेत ते दिसतील? हो, मी त्यांना सुद्धा आव्हान करेल, ज्यांना आवड असेल ते सायकलीने नक्कीच माझ्यासोबत येतील.